हॅलो नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत की सिंगल कटोरीपासनं डबल कटोरी कशी तयार करायची. तर मी इथे हे बघा 3.25 इंचावरती ते मार्क करून घेतलं आहे आणि ते आपण इथे टक्स टाकून घेणार आहोत 1.5 इंचावरती. 1.5 इंच रुंदी आणि 3.25 इंच उंची असं आपण टक्स इथे टाकणार आहोत. तर इथे डबल शिलाई मारून घ्या. ते लॉक करून घ्यायचं आणि ते धागे एक्स्ट्रा असलेले कट करून टाकायचे. आणि हे कट करायचं नाही आहे, हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ते शिलाई मारून घ्यायची. आणि टोकाला असं कट करून टाकायचं. तर आता हे आपल्याला असं ओपन करून घ्यायची आहे कटोरी. इथे बघा आपल्याला इथे 3.25 इंचावरती आणि 2.25 इंचावरती असं मार्क करून घ्यायचे. तर बघा इथे आपण 3.25 इंचावरती मार्क करणार आहोत आणि आपण शिलाई मारणार 1/2 इंच एवढंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. अशा पद्धतीने आता इकडे आपण 2.25 इंचावरती मार्क करून घेऊया. व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि इथे पण आपण 1/2 इंचावरती मार्क करणार आहोत. माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत एकदा असं मोजून घ्यायचं, म्हणजे कमी जास्त झालं असेल तर. आणि इथे आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची. तिथे शिलाई मारताना काय करायचं आहे, पहिले आपण सरळ असं इथे आणून ते आपल्याला जे आपलं टक्स असतो तिथे सुई ठेवून द्यायची आणि परत असं थोडंसं टर्न करून इकडे ह्या साईडला आपण मारून घ्यायची शिलाई. अशा पद्धतीने ही पहिली शिलाई आपण मारली. आता आपण जेव्हा दुसरी शिलाई मारणार तेव्हा इथे काय करायचं आहे टक्सकडे, तर इथे आपल्याला 1.25 इंच या बाजूला आणि 1.25 इंच त्या बाजूला, म्हणजे 1.5 इंचावरती असं दोन्हीचे जे डिस्टन्स आहे ते 1.5 इंचावरती आलं पाहिजे. तर ते आपण असं गोल आकार देऊन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने असं गोल शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून तो आपलं जी कटोरी आहे तिला टोक येत नाही. आणि ही शिलाई मधनं टक्सवरती गेली पाहिजे, नाही तर टक्सवरती नाही गेली ना तर पुढे असं टोक कसं येतं, मग ते येऊ नये म्हणून सगळं हे असं आपण टक्सला डबल कटोरी करतो. असे ओपन करून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने. ते मी आता नख मारून घेते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. तरी बघा अशा पद्धतीने आपली मस्त अशी डबल कटोरी तयार झालेली आहे.